रंजले गांजले जे का रंजले गांजले जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले त्यासी म्हणे जो आपुले जे का रंजले मला संगीताची जी पाळंमुळं दिसतात ती समाज मनाच्या खूप आत आत दडलेली दिसतात आणि ज्या समाजाच्या अंतर्मनातली घडण बदलते तिथे नवीन संगीत निर्माण होणं अपरिहार्य असतं. मी स्वतःला असं काय मानत आले की मला माणसांची नाती आणि त्यातली माणुसकी हे माझ्या दृष्टीने ईश्वरासारखी आहेत. त्यामुळे मला ईश्वर जो काय आहे तो इथेच दिसतो आणि त्यातूनच डावी चळवळ आली, त्यातूनच स्त्रीवादी काम आलं की ज्याच्यामध्ये माणुसकी हा मुख्य पाया आहे. कधनी त्याचे भय मनी धरा सर्व त्याचे भय मनी धरा सर्व. मला असं वाटतं की शास्त्रीय संगीत गाणारे जे कोणी गायक आहेत त्या सगळ्यांमध्ये नीलाचं स्थान किती वरचं खालचं यापेक्षा मला सांगायचं वाटतं की ते वेगळं आहे. आणि ते वेगळं अशासाठी आहे की उत्तम गाणारे लोक खूप आहेत, स्त्रिया पण आहेत, पुरुष पण आहेत, पण आपण जे गातो त्याचा विचार केलेली माणसं थोडी आहेत किंवा विचार केलेला असला तरी त्यांना तो विचार व्यक्त करण्याची कुवत खूप कमी आहे किंवा सवय नाही आहे, शैली नाही आहे. नीलाच्या बाबतीत दोन्ही गोष्टी आहेत की तिने आपल्या संगीताचा खूप विचार केला आहे आणि ती फार चांगल्या शब्दामध्ये सामान्य आणि जाणकार अशा सगळ्या माणसांना पोचवता येईल अशा पद्धतीने मांडते. हा एक मला खूप तिच्या संगीत क्षेत्रातला महत्त्वाचा योगदानाचा भाग वाटतो. खूप जुन्या काळात एक 15-20 वर्षापूर्वी कहाणी नहाणाची नावाची एक छोटी डॉक्युमेंटरी केली होती आणि आजसुद्धा जो विषय इतका नीट बोलला जात नाही तो विषय म्हणजे बाळीला येणारी पाळी हा विषय होता आणि त्याच्यामध्ये संवाद आणि गाणी असं होतं आणि त्याच्यात पण नीला गायली होती. ही पण एक महत्त्वाची आठवण आहे मला. दुसरं मला असंही वाटतं की साधारण स्त्रीवादी नाही पण विचार करणाऱ्या स्त्रियांच्या बरोबर नीलानी कधी कधी शिबिरं घेतली आणि त्या शिबिरामधला तिचा महत्त्वाचा भाग असा असतो की तुम्हाला काय म्हणायचं आहे ते ती आधी ऐकून घेते, त्याच्यानंतर ती त्यांना म्हणते की आता ह्याचं आपण गाणं करूया. त्यामुळे ते एक कलेक्टिव्ह क्रिएशन असतं. त्या सगळ्या मुली बायका गाणं करतात आणि नीला त्याला एक चाल देते आणि ते गाणं म्हणतात. तर हा जो एक लोकसहभागासकट स्त्रियांच्या बोलतं होण्याचा जो भाग आहे तोही मला खूप महत्त्वाचा वाटतो. माझा जन्म 42 सालचा, त्यामुळे 47 पर्यंतच्या 5 वर्षात घरात तसं पुरोगामी वातावरण होतं असंच म्हणायला पाहिजे. कारण माझे वडील हे काका गाडगिळांच्या घरात खूप वाढले. त्यामुळे मला असं लक्षात येतं की आत्माविष्काराला एक सहजपणे प्रेरणा घरामध्ये मिळत गेली. आत्ता पण आम्ही एक नवीन कन्सेप्ट घेऊन कार्यक्रम करत आहोत की स्त्रियांचे अंतरंग म्हणून. त्याच्यात 13व्या शतकापासून 19व्या शतकापर्यंतच्या सगळ्या स्त्री कवयित्रींचं काव्य त्यांनी स्वतः चाली दिल्या आहेत. अतिशय त्यांचं क्रिएटिव्ह थिंकिंग चालू असतं. स्वतः बंदिशी त्यांनी खूप सुंदर बांधल्या आहेत. त्याचप्रमाणे आरोळकर बुवांच्या बंदिशींचं त्यांनी एक आर्कायव्हल केलं आहे स्वतःच्या आवाजामध्ये. ती पण खूप मोठी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे पुढच्या पिढ्यांना संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा खूप उपयोग होणार आहे. त्याच्यानंतर अजून एक गुण मला जाणवतो की त्यांच्या बंदिशींमध्ये गेयता खूप प्रमाणात असते कारण त्या स्वतः कवयित्री आहेत. त्यांचं तिहाई नावाचं एक पुस्तक प्रकाशित झालं आहे. त्याचबरोबर कबीर गाता गाता म्हणून संत कबीरांवर आधारित एक अतिशय सुंदर असं त्यांनी निरूपणात्मक पुस्तक लिहिलेलं आहे. फुल्यांचा अभ्यास करायला लागल्यावर मला असं वाटलं की फुल्यांनी पण फार मोठ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत 19व्या शतकात. मला त्यांचा अतिशय आवडणारा एक अखंड म्हणजे सर्वांचा निर्मिक आहे एकधनी. सर्वांचा निर्मिक आहे एकधनी त्यात
त्याचे भय मनी धरा सर्व, त्याचे भय मनी धरा सर्व. न्यायाने वस्तूंचा उपभोग घ्यावा, आनंद करावा भांडून ये, आनंद करावा भांडून ये, आनंद करावा भांडून ये. त्या साथीसाठी कधीही हार्मोनियम घेत नाहीत, नेहमी त्या व्हायलिनच ॲप्रिशिएट करतात. कारण व्हायलिन हे मानवी गळ्याशी साधर्म्य साधणारं वाद्य आहे आणि समाऊ त्यांना असं वाटतं की हार्मोनियम तेवढं नाही सूट होत. आणि त्यामुळे त्यांच्याशी जेव्हा मी साथीला जाते त्यांच्याबरोबर तेव्हा खूप मजा येते, कारण व्हायलिन या वाद्याला त्यांच्यामुळे न्याय मिळतो असं मला वाटतं. इतकं जबरदस्त त्यांचं अभ्यास आहे. रचना, कुठलीही रचना, मग ती ख्यालची रचना असो किंवा आणखीन संत रचना असो, त्या रचनेचा इतका जबरदस्त खोलवर त्यांचा अभ्यास आहे आणि ते सामान्य लोकांसाठी सुद्धा ते सहज श्रवणीय आणि समजणारं, पेलणारं अशा पद्धतीचं त्यांचं सादरीकरण असतं. रक्षेतून पुन्हा गांधीजींचं व्यक्तिमत्व उभं करावं असा एक प्रयत्न मला म्हणजे सहज करावासा वाटला, कारण काही केल्या हा माणूस मला कळेना. वाचता वाचता मी अखेरीस राजमोहन गांधींचं जेव्हा पुस्तक वाचलं, गुड बोटमन, त्यावेळेला मला गांधीजींच्या व्यक्तित्वाचा अंदाज आला आणि त्यावेळेला मी त्यांच्यावर बंदिशी बांधल्या. तसं कबीराचं एक हे त्याचं जे म्हणणं आहे, ना जाने तेरा साहब कैसा है, कैसा है, ना जाने तेरा साहब कैसा है, कैसा है, कैसा. कबीर हा मुळी एक क्रांतिकारी संत होऊन गेला. कबीराचं तो मंदिर मस्जिदही मानत नव्हता. मुझे कहा ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास हूँ, ना मैं मंदिर ना मैं मस्जिद, ना काबे कैलास हूँ, असा म्हणणारा कबीर. आणि त्याचे अनेक दोहे त्यांनी म्हटले. आणि वैशिष्ट्य असं आहे की आताची जी परिस्थिती आहे भारतामधली, जातीय कलह वाढतोय, दारिद्र्य वाढतंय, हिंसा वाढतीये, मानवतावादाचा जो गाभा आहे तो धरून त्यांचा कार्यक्रम होता. आणि कबीराचे दोहे त्यांनी त्याच्यातले बरोबर निवडक दोहे, हिंदू मुस्लिम कसलेही भेदभाव नाही अशा पद्धतीने त्यांनी जे मांडले, ती फार उत्तम कार्यक्रम त्यामुळे झाला आणि आम्ही सर्वजण त्याच्यामध्ये अगदी गुंतून गेलो. आम्ही पेशावरला गेलो होतो, बहुधा 98 साल असावं. तिथे नीलानी कबीर गायला होता. आणि कबीरामध्ये कसं आहे की पाकिस्तान इंडियाच्या कार्यक्रमामध्ये राम आणि रहीम एकत्र येणं याच्यासारखं दुसरं काही औचित्यच असू शकत नाही. त्यामुळे नीला तिथे ती गायली. मग तिला स्टेजवर लोक काय काय म्हणत होते आणि ते सगळं करून ती खाली आली तर तिच्या विक्रीला ठेवलेल्या CD सगळ्या संपून गेल्यात. इतकं ते प्रभावी झालं. या सगळ्या अंगाने ज्या ग्वालेर घराण्याचं गायकी ती गाते, त्याचे जे पंडित शरदचंद्र आरोलकर, त्यांच्यावर तिने लिहिलेलं पुस्तक इतकं आवडलेलं आहे लोकांना की मला असं वाटतं की अनेक लोक असं म्हणाले हे डॉक्युमेंटेशन होणं खूप आवश्यक होतं. त्यामुळे एकूणातच मला वाटतं की नीला हे संगीत क्षेत्रामधलं एक वेगळं योगदान करणारा माणूस आहे आणि म्हणून ती बादशी आहे म्हणून मला जास्ती बरं वाटतं. आरोलकर बुवांकडे ख्याल गायकी शिकायला लागल्यावर त्यांनी केवळ ग्वाल्हेर घराण्याची ख्याल गायकी शिकवली असं नाही, तर ख्याल हा कुठून आला त्याची पाळंमुळं ही मंत्रगायनापासून मग ध्रुपदात आणि मग ध्रुपदातून
काही प्रकारच्या वीणा वगैरे, सतार ह्यासारख्या वाद्यांच्या नादामध्ये आणि त्यातून मग गळ्यामध्ये उतरलेली, गळ्यावर चढलेली, मला हे लक्षात येत होतं की माझं बदललेलं आयुष्य हे या गाण्यामध्ये मांडण्याचा मला ती प्रेरणा आहे आतून, आणि ती ताकद ह्या परंपरेत आहे, किंबहुना ह्या ग्वाल्हेरच्या ख्याल गायकीत आहे. गाणं शिकवताना किंवा पुष्कळशा माणसांना आपण गाऊ शकू की नाही असे प्रश्न असतात, आणि आपल्या मनातच गाणं नाही आहे, गळ्यात गाणं नाही आहे, आपण काय अगदीच ढ आहोत या विषयात असं त्यांना वाटत असतं. अशांच्यातलं सुद्धा गाणं कसं बाहेर आणायचं असेही प्रयोग मी केले. त्यातला पहिला जो प्रयोग आहे लहान मुलांबरोबरचा, त्याला मी गंमत शाळा असं म्हणते. मुलांना किंवा मोठ्या माणसांना देखील संगीत आणि त्याची वेगवेगळी अशा त्याचे जे घटक आहेत वेगळे वेगळे, ते घटक कसे आपल्या भोवतालातच आहेत ते सांगण्याचा, ते दाखवण्याचा मी प्रयत्न, पण ते त्यांनी केलेलं गाणं असतं, ते मी नाही करत. आणि एका प्रकारे एक सामाजिक निर्मिती त्याच्यातनं होते की ते पुन्हा एकच गाणं नसतं, ते सगळ्यांचं मिळून असतं, एक सामूहिक अशी ती निर्मिती असते. एज अ सिंगर भी उनका स्किल और लेवल ऑफ एक्सपीरियंस बहुत हाई है, और इसलिए वो हम सब के साथ एक्चुअली एज चाहे जो भी हो, एज गैप चाहे जितना भी हो, वो उनमें लेवल ऑफ एम्पैथी बहुत ज़्यादा है और वो सबको समझ सकती हैं, और ओवरऑल वो बस एक एक्सेलेंट टीचर. पण ॲक्च्युली नीलाताई मला नेहमीच एक फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड वाटल्या. शी इज लाईक आय कॅन शेअर एनिथिंग विथ हर. गायिका म्हणून एक अत्यंत अनन्यसाधारण स्थान तिचं आहे या एकूण हिंदुस्थानी संगीताच्या क्षेत्रात, असं मला वाटतं. याचं मुख्य कारण असं आहे की पूर्णपणे ज्याला विशुद्ध पारंपरिक गायकी म्हणतात, ती गायकी तिने अंगीकारली आहे, ती गायकी तिने जोपासली आहे, आत्मसात केली आहे, त्याच्यावर साधना केली आहे. आणि तिचा जो काही दृष्टिकोन आहे किंवा तिची जी काही आतून असलेली प्रेरणा आहे, ती अत्यंत पुरोगामी, प्रगत विचारांची अशी आहे. माझी केवळ सहचारिणी नसून माझी ती संगीतातली गुरु पण आहे, आणि आधी आम्ही सहचर बनलो आणि मग मी तिचा पूर्ण शिष्य बनलो. पण तरीही आम्ही जरी समांतर चालत असलो तरी कुठेतरी त्याच्यामध्ये एक समन्वय आहे असं मला वाटतं. मला संगीत हे नेहमी स्वर आणि नोटेशन असं नाही जाणवलं, मी त्याचं दृश्य असं पाहत गेले. कोरिओग्राफी कशी आहे, मग इथे कोमल सूर आहे का शुद्ध आहे, आणि मग त्याचा टच किती आहे हे मी पाहिलं नाही. हे मी नंतर आपल्याला त्याचा एक संदर्भ राहायला पाहिजे म्हणून लिहून काढलं, पण प्रत्यक्ष गाताना मी त्याचं रूप पाहत गेले. आमच्या तिघांमध्ये नीला सगळ्यात बुद्धिमान असं आम्हाला लहानपणापासून जाणवत आलं. कुठल्याही क्षेत्रात ती गेली की त्यात मास्टरीज मिळवणार असं, त्यामुळे ती संगीताचं एवढं करिअर करेल असं तेव्हा खरंच वाटलं नव्हतं. म्हणजे ती अभ्यासात जास्त काहीतरी करेल असं वाटलं. पण मी कायमच म्हणजे या सगळ्या प्रवासामध्ये बंडखोर विचाराने, त्यामुळे सगळ्या आधुनिकतेच्या प्रवासात नीला आणि मी एकत्र असायचो. आमच्यात वयाने साधारण 2.5 वर्षाचं अंतर असलं तरी साधारण बरोबरीच आहे, तरी समविचारी अशा प्रवृत्तीत असल्यामुळे आमची मैत्रीच होती. म्हणजे मोठी बहीण असली तरी हा फरक आम्हाला एकमेकांना कधी जाणवलाच नाही. खरं म्हणजे आई होत्या, म्हणजे नीलाच्या आई, त्या सांगायच्या की नीला लहानपणापासून खूप हळवी आहे.
म्हणजे तिचं कुठलंही नातं असं वरवरचं राहत नाही, हे मला तिचं वैशिष्ट्य वाटतं. मराठीच्या काही काळ त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं होतं आणि परिवर्तनवादी चळवळीशी त्यांचा संबंध होता, मार्क्सवादाचा त्यांच्यावर प्रभाव होता आणि गायिका. आणि त्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की मार्क्सवादाचा सुद्धा असा एकारलेला प्रभाव तिच्यावर नाहीये. तिचं व्यक्तिमत्व असं विस्तारलेलं आहे, अनेक पैलू असलेलं आहे.